थुंकण्याच्या वादावरून ठाण्यात वृद्धाला ओला चालकाकडून मारहाण, व्हिडिओ व्हायरल झाल्यावर दोन्ही शिवसेनेकडून टॅक्सी चालकाला चोप. मुंबईत पुन्हा मराठी माणसाला डावलल्याचा प्रकार झाल्याचा आरोप. 25 लाखाच्या पॅकेजच्या जाहिरातीवर फक्त गुजराती मारवाडी उमेदवारांची अट. मराठी एकीकरण समिती आक्रमक, कंपनीला विचारणार जाब. स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेचा शो पुन्हा वादात. 370 रुपयाची बिर्याणी खायला घातली, वसूल करणारच. प्रेक्षकांची तरुणीबाबत वादग्रस्त टिप्पणी सोशल मीडियावर. प्रणित मोरेचा शो ट्रोल. तक्रार घेऊन आलेल्या शेतकऱ्यांची कृषीमंत्री दत्ता भरणेंकडून थट्टा. तुम्ही मोठी माणसं, मी साधा माणूस. पंचनाम्याबाबत कोणताही शब्द दिला नसल्याचं सांगत गाडीत बसून निघाले. आकड्यांची जुळवाजुळव होत नसल्यानं शिंदेंच्या ऑपरेशन टायगरला ब्रेक. ऑपरेशन टायगर राबवण्यासाठी शिवसेनेचा आकडा पूर्ण होण्यासाठी शिंदेंच्या ठाकरेंच्या खासदाराला मंत्रिपदाची ऑफर. सोनिया गांधींची ममता बॅनर्जींना मोठी ऑफर. तृणमूल काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची ऑफर. ममता बॅनर्जींना राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्याचा प्रस्ताव. सूत्रांची माहिती. पंतप्रधान मोदींचा नवा महाविक्रम. पंडित नेहरूंचा सलग 4397 दिवस पंतप्रधान राहण्याचा विक्रम तोडला. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंत्र्यांकडून मोदींचं अभिनंदन. ठाण्यात 3 वर्षीय मुलानं गिळल्या वाढदिवसाच्या केकवरील सजावटीच्या सुया. 2 धातूंच्या सुया मुलांच्या लहान आतड्यात अडकल्या. दोन्ही सुया नैसर्गिकरित्या शरीराबाहेर पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. बीडच्या श्री क्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथे गोदावरीत बोट बुडाली. 2 महिला भाविकांचा मृत्यू तर एक वयोवृद्ध महिला गंभीर जखमी. बोटीत 50 पेक्षा जास्त प्रवासी असल्याची माहिती. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवल्यामुळेच हा प्रकार घडल्याचा आरोप. बंदुखरात प्रकरणातील कथित अश्लील व्हिडिओ परदेशात 20 रुपयात विकल्याचा धक्कादायक प्रकार. सायबर पोलिसांनी तब्बल 74 टेलिग्राम ग्रुप शोधले. श्रीलंका, नायजेरिया, फिलिपाईन्समध्ये व्हिडिओ विकल्याची माहिती. बेस्टच्या ताफ्यातील ऑलिट्रा बसची होणार ब्रेक तपासणी. दादरमधील अपघातानंतर कंपनीला अहवाल सादर करण्याच्या सूचना. ब्रेकसह अन्य यंत्रणा तपासण्याचे निर्देश. सोलापुरात गोकुळ साखर कारखान्याविरोधात शेतकरी आक्रमक. 130 कोटी रुपयांच्या थकीत बिलासाठी जलसमाधी आंदोलन. 15 दिवसांपासून आंदोलन करूनही तोडगा न निघाल्यानं आंदोलक संतापले. मान्सूनचा वेग मंदावल्यामुळे तळ कोकणातच रेंगाळला. मुंबईकरांना मान्सूनची आणखीन प्रतीक्षा करावी लागणार. मान्सूनच्या आगमनासाठी पुढील आठवड्याची वाट पाहावी लागणार. राज्याच्या धरणांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर. राज्यातील सर्व धरणांमध्ये सध्या केवळ 25.79% पाणीसाठा शिल्लक. महाराष्ट्रावरील दुष्काळाचं सावट अधिक गडद.